श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे आपल्या भक्तिमय चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा स्वामी संदेश घेऊन आलेलो आहे. आजचाही स्वामी संदेश तुम्हाला आवडेल अशी माझी खात्री आहे, पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावं लागेल. फूल म्हटलं ना तर एवढंच फूल खूप काही शिकवतं. एका दिवसाचं आयुष्य त्याला मिळतं, पण तरीही ते भरभरून जगतो. त्याला माहीत नसतं की मी उद्या परमेश्वराच्या चरणी लीन होईल की एखाद्याच्या मूर्तीवर लीन होईल. तरीही ते विचार करत नाही, ते भरणं सोडत नाही. जे मिळेल त्याचं आनंदाने स्वीकार करतो आणि आपले प्राण सोडतात. पण जाताना मात्र गंध दान करून या फुलाला कोमजण्याचे बळ जे येतं ना, ते कुठून येतं काय माहीत, पण खंत एकच गोष्टीचं वाटतं, तसे बळ जर आपल्यालाही मिळालं असतं तर कदाचित आपलंही आयुष्य त्या फुलाप्रमाणे सुगंधी नक्कीच झालं असतं. तर स्वामी भक्त हो, तुमच्या समोर आता 3 फूल दिसत असतील. त्या 3 फुलापैकी तुमच्यासाठी एक फूल निवडायचं आहे आणि स्वामी तुम्हाला काय सांगत आहे ते ऐकायचं आहे. ऐकल्यानंतर थोडासा त्यावर विचार करायचा आहे आणि तसेच जगण्याचं प्रयत्न करायचा आहे. नक्की स्वामी महाराज तुमची साथ कधीही सोडणार नाही. आत्ता ज्यांनी 1 नंबरचं फूल निवडलं आहे त्याच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया. स्वामी अशा भक्तांना सांगतात की अरे, कुठलेही काम तुम्ही जीवापेक्षा मोठं नाही. तुझ्या आयुष्यासाठी नोकऱ्या आहेत, त्याच्यासाठी तुझं आयुष्य नाही. कृपा करून जमेल तेवढं, झेपेल तेवढंच काम हातात घे. त्यासाठी आग्रह धरू नको. प्रतिष्ठान, पोस्ट वाढतात, पगार या नादाने किंवा वरिष्ठाची मर्जी संपादन करण्याच्या हौसाने जबाबदाऱ्या तू अंगावर घेऊ नकोस आणि तुझं आयुष्य धोक्यामध्ये टाकू नकोस. तुझ्या जीवापेक्षा मौल्यवान काहीच नाही याचं थोडंसं भान ठेव आणि तुझ्या कुटुंबाला वेळ दे. या विज्ञानाच्या युगामध्ये स्वतः असतो स्वतःच्या मर्यादा घालून घेत, नाहीतर या भयानक स्पर्धेमध्ये तुझं अंत कधी होईल हे तुलाही समजणार नाही. कुठे थांबायचं हे तुला कळायला हवं. कितीही ताण असला, कशीही परिस्थिती असली, कुठेही असला तरीही शांत डोक्याने विचार करायला शिक. कारण वेळ आहे ते एक दिवस बदलणार हे नक्की. तुझ्या जीवापेक्षा काही जास्त नाही. त्यामुळे तुझी कर्तव्य पार पाडत स्वतःकडे लक्ष दे आणि स्वतःच्या आरोग्याची देखील काळजी घे. त्यासाठी तू दीर्घ आयुष्य स्वस्थ आणि आनंदी राहणं देखील गरजेचं आहे. तणाव नियोजनासाठी तुझ्या आवडीनिवडी या धकाधुकीच्या जीवनामध्ये तुझ्या आवडीनिवडी जपायला शिक. तो स्वतःसाठी थोडं तरी वेळ काढ आणि त्याच्यासोबत माझ्याकडेही थोडंसं लक्ष दे. कारण आम्ही नेहमीच आमच्या भक्ताची वाट बघत असतो, परंतु आमचे भक्त त्याच्या संसारामध्ये इतके मग्न झालेले आहेत किंवा त्याच्या या धावत्या युगामध्ये इतके व्यस्त झाले आहे की त्यांना त्याच्या स्वामीकडे येण्यासाठी वेळच नाही. त्याच्या स्वामीचा मुखावर नाव घ्यायलाही त्याच्याकडे वेळच नाही. म्हणूनच आम्ही माझ्या भक्तांना सांगतो की तुमच्या या धावपळीच्या युगामध्ये, धावपळीच्या जगामध्ये आम्हाला विसरू नका. आमचं नाव घेणे सोडू नका. कारण जशी तुम्हाला देवाची ओढ असते तशी आम्हालाही आमच्या भक्ताची ओढ असते आणि म्हणूनच आम्ही आमच्या प्रत्येक भक्ताची वाट बघत असतो आणि आमचा भक्त कधी आम्हाला भेटायला येतो अशी उत्सुकता आम्हालाही असते. म्हणूनच सगळ्या व्यापामध्ये आमच्याकडेही थोडंसं लक्ष दे. आमच्याकडेही थोडंसं लक्ष दे. बाकी आम्ही तर सदैव तुझ्या पाठीशी आहोत. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. त्यानंतर ज्यांनी 2 नंबरचं फूल निवडलं आहे त्याच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया. स्वामी अशा भक्तांना सांगतात, जन्माला आला आहेस तर थोडंसं जगून बघ. जीवनात दुःख खूप आहे, थोडंसं सोसून बघ. चिमूटभर दुःखाने तू कोसळू नको. दुःखाची पहाड चढून बघ. यशाची चव चाखून बघ. अपयश येतं, निरखून बघ. अरे, डाव मांडणं सोपं असतं, थोडंसं खेळून बघ. घर बांधणं सोपं असतं, तशीशी थोडीशी मेहनत करूनही बघ. जगणं कठीण असतं, मरणं सोपं असतं,
जगणं कठीण असतं, मरणं सोपं असतं. दोन्हीतल्या वेदना झेलून बघ. जिणं मरणं एक कोडं असतं आणि जाता जाता तेवढं सोडून बघ. जाता जाता तेवढं सोडून बघ. अरे तुझ्या आयुष्यातील सर्व मौल्यवान गोष्ट म्हणजे आनंद. गमतीची गोष्ट अशी आहे ना की मौल्यवान असूनही परमेश्वराने ते तुम्हाला विनामूल्य दिलेलं आहे. पण त्याहूनही गमतीची गोष्ट अशी आहे की तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना आयुष्य संपेपर्यंत त्याचा पत्ताच नसतो उगवणारा. प्रत्येक दिवसाला आनंदाने सामोरे जा. मावळताना तो तुम्हाला खूप समाधान देऊन जाईल. आनंद हा फुलपाखरासारखा असतो. त्याचा पाठलाग केला की तो दूर पळतो, पण तुम्ही एकदा निश्चिंत बसलं ना की अलगद तुमच्या खांद्यावर येऊन बसतो. असा हा आनंद व्यक्त करायला शिक, जगायला शिक आणि या आयुष्यातल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळवायला शिक. आणि आनंदी राहण्यासाठी तुला समाधानी राहणं गरजेचं आहे. तुझं मन स्थिर राहणं गरजेचं आहे आणि तुझं मन शांत राहण्यासाठी तुला आमच्याकडे येणं गरजेचं आहे. त्यामुळे तू आमच्या सानिध्यात ये, आमचं नामस्मरण कर, बस. तुझं मन शांत करण्याचं काम आम्ही करू, तुला आनंद वाटण्याचे काम आम्ही करू. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. आत्ता ज्यांनी 3 नंबरचं फूल निवडलं आहे त्याच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया. स्वामी अशा भक्तांना सांगतात की असे जगावे दुनियामध्ये, आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको. गुलामी नक्षत्राची, भीती आंधळी ताऱ्याची, आयुष्याला भेटत नाही चैन करावे स्वप्नाची, अशी दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळते 70 नजर रोखुनी. नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना हसू असावे ओठावरती, काळीज काढून देताना सारे कटोऱ्यात काळाचाही क्षणभर व्हावा कातर. कार नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. स्वामी सांगतात की प्रत्येक क्षण जगत असताना त्या क्षणामध्ये आनंद कसा मिळेल हे शोधण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक क्षण, प्रत्येक तास, प्रत्येक दिवस हा परत न येणारा असतो. त्यामुळे जे काही आपल्या वाट्याला आलं आहे ते भरभरून जगायला शिका. दुःख खूप आहे, तसे सुखही आहे, परंतु दुःखाकडे बघता बघता सुखाकडे बघण्यास विसरून जातो आणि आनंद कशात आहे हे आपल्याला समजत नाही. परंतु वेळ हा फुकट आहे, पण तरी तो अनमोल आहे. तो विकत नाही घेता येत, पण मिळवता येतो. तो जपून नाही ठेवता येतं, पण घालवता येतो. साठवताही येत नाही, पण तो जगता येतो. एकदा जर गमावला ना तर तो पुन्हा मिळत नाही. प्रत्येक क्षण जर आनंदाने जगा आणि आनंद वाटत जगा. त्यामुळे आयुष्यामध्ये येणारे वाईट प्रसंग जे आहेत त्याकडे नजर लावून बसण्यापेक्षा जे वाईट आहे त्याचा स्वीकार करा आणि त्यातून चांगलं कसं घडेल, आनंद कसा मिळवता येईल याचा विचार करा. नक्कीच तुमचं आयुष्य हे सुखाचंच होणार आहे. कारण भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, तिन्ही स्वामी संदेश तुमच्यासाठी होते आणि तिन्ही संदेशमधून आपल्याला एकच शिकायला मिळालं की आपलं हे आयुष्य आहे ते आपल्याला एकदाच मिळालेलं आहे आणि म्हणून जगत असताना आपल्याला आनंद कसा मिळेल, समाधान कसा मिळेल आणि या धावपळीच्या युगामध्ये आपल्याला शांतता कशी मिळेल याचा विचार करायचा आहे. आणि आपल्या मनाला जर शांतता हवी असेल तर स्वामीशिवाय पर्याय नाही. स्वामीच्या सानिध्यात जा. स्वामी जवळ बसलं की सगळं मन मोकळं होतं आणि नवीन विचार करण्याची प्रेरणाही आपल्याला मिळते. स्वामी भक्त हो, हे संदेश तुम्हाला आवडले असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन स्वामी संदेश जाणून घेण्यासाठी आपल्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा. धन्यवाद.